तर मंडळी चला आजची सकाळ तर झाली आहे. आज आपला फोर्थ ब्लॉग आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी उठलो. आज संडे असून माझ्या मम्मीने सकाळी उठवलं कारण की आम्हाला घुमायला जायचं आहे बाहेर. सगळी फॅमिली आम्ही चाललो बाहेर ट्रेननी, म्हणून सकाळी सकाळी उठवलं आहे आम्हाला. आता मी आंघोळ करून फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला रेडी होऊन. आपण झालं रेडी. आता आपला आउटफिट बघून घ्या. आता आपण जाऊ, आता गाडी काढू, ट्रेननं जाणार आहोत. तर चला बाय बाय, भेटू ट्रेनमध्ये. कोण कोण आहे ते पण सांगू मी ट्रेनमध्ये. चला तर मंडळी आता आपण झालो रेडी. आपण चला आता जाऊया, ट्रेननं चाललो आम्ही सर्व आता फॅमिली मेंबर. तर आता गाडी काढूया, गाडीनं ट्रेनच्या याच्यावर जाऊ द्या, मतलब ट्रेन स्टेशनवर जाऊ द्या, मग तिथून ट्रेननी. चला तर भेटू ट्रेनमध्ये. मंडळी आपण आलो आता रेल्वे स्टेशनवर. ताई हे म्हणजे तिकीट काउंटरवर जायचं. सरच हाय म्हणून दे. हाय 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 म्हण ना. ओए हाय म्हण. हाय हाय मम्मी. काहीच नाही केलं मी ना. दरवाजा ठोकला होता आमचा. पकड बेटा. नाही माझी मम्मी एवढी पागल नाही. दरवाजा ठोकाली त्या घरी नाही, दरवाजा ठोकायचा आवाज आला होता. वाटते का रेश्मा? स्कार्फ बांधून आहे, आदिवासी इथं फिरत आहे आमच्या घरी. दुपट्टा घेऊन म्हणलं भाऊजी हाय म्हण. काऊन लपत आहे तुमची? कालची गोष्ट सांग जा. हाय हाय है ना चिकू कालची गोष्ट. यो का नाही यो माझा शूज पा कसा बांधून देत आहे. सारांश कसा बांधते रे बाबा? कसा बांधत आहे शूज? मावशीचं शूज बांधून देत आहे. अबे तू पहिले आपले तर शूज बांधणं सुरू कर, मला बांधणं सुरू करते. इकडे बघ न कट्टी. सारा चालला तू कट्टी कट्टी कट्टी. मंडळी आम्ही तर आलो आता रेल्वे स्टेशनवर. सगळेजण आम्ही जमा झालो. हे बघा दाखवून देतो. ते आणलं सेकंड वाली बहीण आणि हे मोठी. हे तर बांधूनच राहते, इले काही कामधंदे नाही आहे. आणि जिजू यांना माहित ना कोण मारून गेलं. जी कोण मारून गेलं तुम्हाला ना? बघा हाय म्हणते सर. हाय गुड मॉर्निंग म्हणते. गुड मॉर्निंग म्हणते सर. गुड मॉर्निंग त्याला येतच नाही, उर्दू बोलशील तू, तुला ते समजे. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण म्हण. माझे सिस्टर लोक दाखवते पण असं वाटत नाही कधी का माझ्या बहिणी मिळतात. चेक करून घ्या. आपण आता बसलो आहोत ट्रेन मध्ये. मला समोरचं सफर सांगूया कसं होते. तर सगळेजण बसलो आम्ही आता. सारांश हाय म्हण. हाय दोस्तो. बाप रे ब्लॉगिंग करायला. हाय दोस्तो. बा आपली पिढी समोरची कशी बाहेर चालली. हाय दोस्तो. आता माहिती आहे आपण तरी आमच्या सकाळी सकाळी खाणं सुरू. चाय बी नाही पेला पण पाण्याचं खाणं सुरू. ओय का खाता तुम्ही लोक? मी हाय ना चिप्स खात आहे. ओके. आणि तू काय रेश्मा, तू का खाता? त्या पोरीवानी ऍक्टिंग कर. करिश्मा ते आहे. अरे तू मोठोनाच्या खोलत सही. आम्ही ती वहिनी म्हणजे चिप्स खाले. सगळं चिप्स खाले बोलाव का? या लवकर या. लवकर या. ना हाय का नाही? खाऊन घे खाऊन घे. तू खाऊन घे. पहिले बिचारे माझे भाऊजी सुकडून गेले, काय खात नाही. आणि आमच्या दोन बहिणी गोल गोल आहे ना. गोल आहे ना. हा गोल गोल आहे. हे तर टोनाच्या खोलत नाही. ते नाही का पाकिस्तानची वेळ ना म्हणून ओळखून ओळखून घ्यायच्या. पाकिस्तान भारत वरून वापस पाठवत ना म्हणून ते खोलत नाही तोंड आहे ना. बरोबर आतंकवादी आहे आमच्या घरची ते. गोल पप्पा ने पानी गोल गोल. तुम्ही गोल, ओ भी गोल, दोनों मिलके गोल गोल. ज्यापर्यंत या लोकांच्या कलेश होणार आहे. आम्ही चाललो घुमायला. तुम्ही बी या. आता घुमणं आता जरुरी आहे बाबा. आता कसं होणार या जगात घुमण्याशिवाय. इथे आमच्या इथं क्रीम चाटून घेते. सारा ह्या बिस्किटची क्रीम चाटते तू.
दाखवत आहे करून आमच्या इथे पूर्ण करून दाखवते लोक. हा करून दाखव सारा. खाऊन दाखव सारा. हाँ हाँ ये बा मुझे क्रीम चाटेंगे ऐसे नमूने हैं. क्रीम चाटेंगे और बिस्किट बाजू वाली ये लड़की को देंगे. बेचारी सुकड़ गई है पूरी. क्रीम चाट के उसको देंगे ना सारा. ते बा सारा क्रीमला का करशील त्या बिस्किटला का करशील हे सांग मला आता. मी बिस्किट खाशील का. हा खात आहे नाही. गुड झालं पोरगा हुशार झाला आमचा. व्हिडिओ बनवत आहे म्हणून हुशार झाला नाही तर काही हुशार नाही आहे. करील वाले बा चाटून दिले. वा 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 तिला माहिती ना ते खाऊन मी घेईन म्हणून. आता तू अशी करशील ना मी ते व्हिडिओ बनवून टाकेन. काय एकटी आमच्याकडली लढणारी पोरगी आहे. तिला फक्त बहाणा पाहिजे. लोकांना खायचा बहाणा पाहिजे. तिला लढण्याचा बहाणा पाहिजे. पा 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 इले पहा. तू आता बंद नाही करशील तर मी अजूनही करीन. अहो ना यार कसे लोक आहेत. सर्व समजते. ह्या बहिणीने एक चांगली अकलीची गोष्ट केली आहे. भाऊजी सबूत आहे त्याचे. काही दिवसानंतर अकलीची गोष्ट केली आहे म्हणजे बहिणीनं पाहून घ्यावे. आणि एक ना ते तिथे आहे का नाही आहे ते समजतच नाही. ते माहीतच नाही तिचं काही. तोंड खोलून नाही कारण की तुम्हाला तोंड खोलायचं ते फेमस आहे ना. तुम्ही लोक मागं येऊन द्यायच्या तिच्या म्हणून ते तोंड नाही खोलायला पाहिजे. माझी मम्मी म्हणत होती. मी म्हणलं मम्मी जॅकेट घे शॉल घे नाहीतर स्कार्फ तरी पास. माझी मम्मी काय म्हणत होती मला थंडीच्या मध्ये घेणार आहे. कसे सुरू आहे मम्मी. हा पा 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 आली नाही आली. हे बघा असे बांगडे घेणं सुरू. हेच तर मला आवडत नाही. हे बघा 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 घेशील का. फुल गॅरंटी आहे काकाजी. फुल गॅरंटी किती वर्ष सांगा. मी रेकॉर्ड करतो किती वर्ष. पाहू आता बघ काकाजीनं म्हटलंय 5 वर्ष गॅरंटी आहे म्हणजे पाहू काय हे कंगन काय. तू घेत आहे का. घेणं देणं काही नाही. अन्नादा नाही. मम्मी थंडीचे मजे कसे सुरू आहे सांग. कंगन आता घेतले तू ना. आता घेणं देणं काही नाही राहत. पण हे पा यांचे चोचले पा 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 पूर्ण चेक करन. पूर्ण एकूण एक चेक करन. का घेणार आहे का मम्मी. घेणार आहे. पाहतो आता काका घेते. तर कंगन तर घेतले म्हणते. ते पा अंगठी घेणं सुरू आहे यांचे. पा अंगठी आमच्या घरचे पा आमच्या घरचे लाता खाण्यात एक्सपर्ट आहे. लाता खाण्यात एक्सपर्ट. हे बघा घेताय का तू. आमची गाडी थांबली आहे आणि आता माहित नाही केव्हा जाणार आहे. तर आम्ही बगीच्याजवळ थांबलो. इथं एवढे चांगले फुलं आहे. येलो वाले फुलं आहे. किती छान खूप सुंदर फुलं आहे. आता सुरू झाली ट्रेन. आलो सावनेर. हे आमच्या घरचे लोक. तुम्ही काडे काऊन दिसताय यार एवढे गोरे असून. अरे दादा तू आदिवासी तू तोंड तर खोल. तू एवढी फेमस नाहीये. बोला भाऊजी का म्हणत होते तुम्ही सांगा. चटक महाराज. अरे तर जोरानं बोलायला लागते ना. इथं जोरानं हळू न बोललं तर आवाज नाही. आमची फॅमिली खूप छान फॅमिली. आणखी आम्हाला एक लाईक करा. हीच आमची एक विनंती. बस झालं बस नाही येऊ देवा. म्हणजे मंडळी लक्ष नको द्या. हे असेच बोलत राहते. त्यांच्या गिरीशचे गाणे ऐकून आले म्हणून
करत का तुम्ही लोक इथून तिकट काढ. पोचलो आता सावनेरून आम्ही ऑटो करून कुठे जाणार सगळे इथं वजिरात आहे ना. आमच्या घरचे सगळे रडत होते आतापर्यंत, म्हणजे सगळ्यांना हे चिल्ले पाळले. तुम्ही ना व्हिडिओ मध्ये बघूनच घ्यायच्या कसं रडत आहे पगले वाणी. यांना फक्त मोका पाहिजे. भाऊजी किती वाजताची ट्रेन आहे जायची आपली? जायची ट्रेन किती वाजताची आहे भाऊजी? आता माहिती नाही, आता विचारत आहे मी. एक काम दिलं होतं तुम्हाला ते पण नाही केलं तुम्ही ना. शिट काम आती है, बराबर है ना. उनकी बॉडी देख के कोई भी डर जाएगा भाई. बता देता है सब, है की नाही करिश्मा? यस 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 यस. तुमचा मित्र म्हणजे सारांचा मित्र भेटला. सारांचा तुझा मित्र भेटला. या हे बघा आधी नाही इकडे देतो धावत. हे बघा सारा हाय म्हणून ते याला. हे बघा यांचे मित्र भेटलाय. हाय म्हण, पण तू जेवण नाही जाऊ चावून देईन का होईन. असून आम्ही ना चाय नाही पेलाय यार. बहुत मूड खराब आहे खरं सांगतो. आम्हाला चाय बिना तर आपला दिवस नाही उठत. सकाळी मम्मी ना उठवून देऊन दिला. आता चाय पिऊया. हे लोक उभे आहे. आणि चिकू चाय पिऊन ना, चिकू चाय पिऊन आम्हाला चाय बिना दिवस होते का चिकू आपला? हा म्हणून आम्ही आता चाय पिणार आहोत. चला या तुम्ही. आता काय इथून स्टेशन आहे. स्टेशन पासून आम्ही चाललो पायी कारण की इथून ऑटो नाही भेटत तर पायी जायला लागते थोड्या दूर पर्यंत. आम्ही चाललो पायी. सगळे पायी चालले ना बरोबर. चला इकडे तिकडे घुमजा नको. इथं बिट्ट्या आला तर कोणी वाचवायला येणार नाही बाबा. समजलं का? सारा तू आमच्या कडले नमुने लोक पा उलटे चालते. लोक सीधे चालते, हे लोक उलटे चालते म्हणजे मांग पाहत चालते. असे कलंतरी लोक आहे. हे बघा आमच्या घरचे. मम्मी हिची मम्मीला विसरलं. आता कसं होईल? सारांश मम्मी कुठे आहे? मम्मी हे बघा माय बहीण आता ट्रेनला आता पकडायचे. माय बहीण धावत आहे. धाव रेशमा धाव. चटपचे कोटो चालले तर माहित नाही. धाव तू. अशी गोष्ट आहे ना. आम्ही सगळे घुमायला जातो. आता हे बघा आमच्या घरचे सगळे असे आहे. सकाळी पायी घुमाले चलो. फॅशनेबल आहे. हा माझ्यासारखाच होणार आहे. म्हणजे सगळे जण माझ्यासारखे. म्हणजे मावशी म्हणजे सब गुन्हा मेरा है. पा मंडळी आमच्या इथे एक हुशार व्यक्ती स्टाईल न चालत आहे. चेक करून घ्या. सारा कुठे चालला तू बेटा? सारांश कुठे चालला? इथं सांगून दे कुठे चालला. चालला तर कुठे चालला बाबा? घुमायला चालला. मस्ती करायची म्हणा. हाय म्हणून दे. हाय पप्पी देऊन दे. पप्पी कशी देते? पप्पी मन गर्लफ्रेंड पाहिजे म्हणा मला. मन ए सांता क्लॉज नाही पाहिजे म्हणा. आता तो मेरे को पढ़ाई करना है बोलना. बोल करिश्मा ना खालचेच पॅन्ट पढ़ाई करेंगे. हेवी भीती आहे का? इथं जास्त लोक नाही आहे. इथं झाडं झुडपं जास्त आहे. आणि काय आला सगळं आमच्या दोघं बहिणीला समोर करा. आमच्या दोघी बहिणी एवढ्या हट्ट्या खाते भी ते घर के है. बिल्कुल भी ऐसा नहीं है क्या उनको कुछ कमी. भाऊजी तुम्ही तो डायलॉग कुठे गेले? अरे यार शिट. भाऊजी गेले तिकडे. ताईच्या मुलांना काहीतरी शिकवलंय तुम्ही ते बघून घ्या. कोणतं बी मंदिर दिसलं तर काय करायचं? हा गुड. असं आहे. असं शिकवते मी चांगल्या गोष्टी. पण मम्मीला मोठ्या बहिणीला काही माहित नाहीये तरी त्या समोर गेल्या. आम्हाला माहित आहे तरी हा समोर चालल्या गेल्या. आणि आम्हाला सर्व माहित असून आम्ही मागा. आता त्यांच्याच मजा करणार आहोत आम्ही. लपून जाऊन इथं पाहून आता ते लोक कुठं शोधते आपल्याला. ठीक आहे ना? ओके डन. चलो आता आम्ही विचारतो. भाऊजी तुम्ही ना काय म्हटलं होतं माझ्या बहिणीला तुम्ही बारीक काऊन नाही व्हायला म्हणत हा? का म्हटलं होतं का मी इच्छा नाही तिला बारीक करायची. काऊन तुम्ही एक गोष्ट म्हणलं होतं ना की जशी मी तुमच्याकडून हरीभरी नेली तशी घरी हरीभरी ठेवणार. इथं आलो पण इथं इलेक्शनचा निकाल आहे म्हणून इथं काही आम्हाला लवकर जाऊ नाही देत आहे. तर आम्ही नाश्ता करत यात नाश्ता करायला. आता मी अंकल सोबत गोष्ट केली का अंकल का सुरू आहे ते सांगत होते आम्हाला. नाश्ता सुरू आहे तर जा ना घे ना तू. मी तिथं येणं जरुरी आहे का? जेव्हा मला समोर काढण्यात हे लोक बहुत गंदे आहे. हो ना आहे की नाही? हा आमच्या सारांच आहे. गाडीवर बसलाय. सारांश नाश्ता करायचा आहे तुला? तरी पोहा भाऊजी घेऊन देते आम्हाला. तरी पोहा अंकल बनवत आहे. सावनेरचा स्पेशल तरी पोहा.
आहे ना भाऊजी तरी पण स्पेशल वाला दिसत आहे. आता खाऊन पाहू असा टेस्ट. तुम्ही बी या मंडळी खायला. आज आम्हाला काही ऑटो भेटत नाहीये आहे ना मम्मी? ऑटो नाही भेटत आहे ना आपल्याला. पाहू यार कधी भेटत ते ऑटो. साराच तिकडेच होता. अच्छा माझ्या मम्मीनं भाऊजी गेले मॅक्सी करायला. मॅक्सी होते की नाही होत ते पाहूया. तुला वाटलं माझ्या 2 बहिणी बसल्या तर ते मॅक्सी अशीच पलटून दे. त्यांचे बोलणंच संपत नाही. एवढ्या लोक अर्ध्यात आम्हाला सोडून देईन. हे काम नाही समजत आहे. गती करायची लाट लावली आहे. बिचारे आमचे छोटे छोटे खेळ खुडत आहे. बिचारे खेळकुड करत आहे छोटे छोटे. मोबाईल तर दाखवा. अजी आयफोन आहे ना. आयफोन आहे आयफोन. दाखवा ना आयफोन. तुमचा आयफोन तर दाखवला पाहिजे. किती कलंतरी काय म्हणते ह्या गाडीत जाऊ म्हणते. ह्या गाडीत आम्ही सर्व जाऊन भाऊजी आपण सर्व ह्या गाडीत जाऊन ठीक आहे. तर कोण कुठं बसून सांगा बरं. हा कोण कुठं बसा ना ह्या गाडीत जाऊ म्हणते. आमच्या येण्यालायक ऑटो राहील का? यांचे साईज पाहिले का तुम्ही ना? यांचे साईज पाहिले त्याला आपण ठीक आहे पण यांचे साईज पाहिले आपण ना. ए भाऊ दिसतच नाही. ए चालला का रे तू? बाय 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 तर म्हण रे शहाणा. सर्व बसल्या हो ऑटो मध्ये. मी ना शाळेनं मना करून मग बहिणीला मागं पाठवून. साराच हाय साराच आहे. साराच आमचा चांगला बाबू आहे. माझे चिकू ते आहे. चिव आहे. चिव आहे तिकडे. इकडे ताई आहे मम्मी आहे. चिकू कुठे आहे? चिकू चिकू हे आहे. बाय बाय बाय. गेला गेला गेला. तर जी है ट्रैफिक ट्रैफिक पूरा ट्रैफिक. ये इलेक्शन के इससे ट्रैफिक भाई तेरे को नहीं लेते हम. ट्रैफिक ही ट्रैफिक. इलेक्शन सुरू आहे ना सारा. इलेक्शनच्या याच्यानं ट्रैफिक. सावनेर का ट्रैफिक है भाई. ये नागपुर का नहीं है. नागपुर का इससे भयंकर रहता है. ये देखो रॉन्ग साइड लोग. सीधा चलो अंकल. खूप मस्ती करते कर सांगतो. हे लोक बिलकुल ऐकत नाही ना. हा सारस मला खूप तंग करत आहे. सारस सांग तू मला कोण तंग करत आहे? हे बाय माझे केस खिचत आहे. लिटरली असे असं करून केस खिचत आहे. शहाणा कोण खिचत आहे केस? भगवून दिली ना तुला. भगवून तुला आता कसं लोक कसं राहते. फोटो नाही काढत पोचणार तर माहित नाही. आता चालणं सुरू आहे रस्त्याने. माझ्या भाऊजी समोर बसल्या. आम्ही सगळे मग बाकी मागं बसल्या. हे शेती पाहत आम्ही चाललो. आता किती वेळ लागेल आम्हाला माहित नाही. आम्ही आता अर्ध्यात पोहोचलो. अरे बाबा फुलगोबीचे झाड आहे ना. माझी बहिणीचे लोक सॉरी माझ्या घरचे लोक म्हणजे चोरी करायची इच्छा आहे म्हणते. फुलगोबी बघा तो शेतीवाला आमच्या मागं नाही धावण काय आणले काय समजत नाही. तो तिथं असं उभा येतात गोबीवाल्याला मागून आणि तो डंडा घेऊन धावला तर मग कसं होईन आपलं. घ्या 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 ऑटो घ्या. माझे भाऊजी म्हणताय ऑटो घेतो म्हणते. आता पाहिजे ऑटो कधी भरत नाही. ते कार येते का ऑटो येते पाहू आपण यांच्या घरी. आता ऑटोवाल्या काकाची सोबत बोलचाल सुरू होती. काय ऑटो घ्यायचा मग मारायचा. मतलब धंदे वाले लोग पैसा भी आना चाहिए गुंडा भी होना चाहिए. वाह 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 जीजा जी वाह. मला काम आहे भाऊजी. माझी किडनी विडनी घेईन का कोणी? सांगा तुम्ही. सांगा. किडनी नाही घेईन तुला घेऊन घेईन लागेल नाही ना. हा 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 तुम्हाला तर हेचताय. मी केव्हा जातो नवस. आम्ही आता इथं पोचलो आहो. आता गाडीतून उतरलो. आता आम्ही जात आहो. माहीत पडन आता. आलो आहो आम्ही इथं. कुठं आलो तर माहीत नाही. भाऊजीनं आणलं आहे. मंदिर आहे छोटूसं छानसं. सारांश आला. सारांश जय श्रीराम. कसं म्हणतो सारांश? शूज काढ. हा गोड माझा बाबू गुड आहे आमच्या. हा मंदिर आहे. मंदिरात आम्ही आलो आहो. मंदिर आहे आय डोंट नो. हे आहे पांडुरनाथचं म्हणजे गाव आहे पांडुरनाथ.
तिथचं मंदिर आहे. तिथं आम्ही आलो आहो. आता अंदर जाऊ, पाहू काय तर. आपण आता आलो मंदिरात. पुढे मंदिराचं दर्शन झालं. आता मम्मी पूजा करत आहे. तर मी मंदिरात आलो आम्ही. त्याला दर्शन झालं. अनुसूया माताचं मंदिर आहे, तिथं आलो आम्ही. गाय इथं गाय छोटूस बछडं बी होतं गायचं आहे ना. चिकू चिकू प्रेम कसं काय करताय चिकू तिथं? छान गुड. आमच्या घरचे असे ते छोटूस बछडं. राहू दे, त्याला परेशान नको करू. झोपू दे. आता आपण पाहून समोरचा प्रवास कसा आहे. आता भूक लागली आहे. थोडं दर्शन झालं. आता पाहून थोडं बसून पाहू आता समोरचा प्रवास कसा आहे. हा छोटूसा बछडा आहे. छोटूसा बछडा यांचे खूप छोटे गैया छोटे छोटे पाय छोटूस मेरो मदन गोपाल आहे ना. गुड गुड चिकू. सारांश काय रे सारांश हे. चला आता आपण जाऊया. आता इथून झालाय. आता दुसऱ्या मंदिरात जायचं आहे. दुसऱ्या मंदिरात जाऊन आता दर्शन करून है ना मम्मी. छान दर्शन झालं इच्छा आमचं. तर आता ऑटोन बसून दुसऱ्या मंदिरात चला जाऊया. आम्ही आता इथं पोहोचलो आहोत दुसऱ्या मंदिरात. तर तुम्हाला दाखवते मी मंदिर. चप्पल वप्पल आम्ही ना ऑटोतच काढून टाकली, कारण की इथं आता मंदिरात जायचं आहे, मग जेवण करायचं आहे. छान मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे का मम्मी? कोणतं देवाचं? धनगौरी बुवा. आपण अशी विहीर दाखवतो तुम्हाला की ज्याचं हमेशा पाणी म्हणजे राहतेच, वाहत राहते. उन्हाळा राव हिवाळा राव पावसाळा राव डेलीच आम्ही दाखवते ह्या मंदिरात. म्हणजे ते विहीर आहे. याच्यात जेवढ्याच्या तेवढंच पाणी राहते. राखम होत ना काही नाही काही. कधी पण या तुम्ही, उन्हाळा राहो काही राहो. मंदिर तिथं घुमायला यायचं असेल तर मी ॲड्रेस दाखवून देते थांबा. ॲड्रेस आहे इथं, हे मंदिर आहे पूर्ण. तुम्ही येऊन इथे दर्शन करू शकता. छान छान दुकानं आहे ना चिकू. दुकानातून काही घेत नाही चिकू तू? तुला काही घ्यायचं नाही चिकू? नाही? हुशार बनली आमची चिकू तर आता आहे ना चिकू. तू हुशार बनली. अच्छा व्ह्यू बघ. सई 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 पुरी जंगल काही बिट्ट्या बघ. मग आमच्या घर राहत कायले आलता. इच्छा आहे मी बी खाय. खा खा तुम्ही खा. म्हणजे तोंड पाहतो खाताना. हा तू 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 पहिले दिस पा मंडळी ओळखून उडकून घेते म्हणून पा अशी बांधून राहते हे लोक. झालं का? दे ना भाई, आपण तो हात से लेते. असा करता कच्च्या चिवडा तिकडे बनत आहे. इकडे जेवण आहे. थांबा दाखवतो. भात आणि कढी. तर हे लोक बघा. हा आमच्या राईस माणूस. ओय खाली बस सारांश. नको बाजू. मी आमच्या कडले जेवणा करता. भाई पिकनिक की मजा जैसी आती है ना. मजा आली ना. कढी पिऊन मजा आली ना भाऊजी. कढी पिऊन झालं तर. रेशमा कढी कशी झाली? आलू भात आणि कच्चा चिवडा. भाजीच्या घेत आहे पा. एकच घ्यायची आहे पण पाय किती शोधन माय मम्मी. पैसे पैसे आणि पैसे नाही घरी आम्ही देत नाही. घरी गेल्यावर आम्ही विसरून जातो. 10 रुपये घेऊन घेतो घरी गेल्यावर. मम्मी काय आहे का हे? काय आहे काकाजी? कशाचे? दूध मोगरा. अच्छा जाम तुरीच्या शेंगा. मम्मी जाम घेते का? मम्मी घेतली माझ्यासाठी. नाही घेत, आम्हालाच लागते. आम्ही पैसे नाही देत तुला. आता आपण इथून निघून घरी जायसाठी. मम्मी चला ना, बसा ना यार लवकर. टाइम होत आहे ना. ट्रेन सुटून गेली तर धावत जाऊन का ट्रेनच्या मांगा. ट्रेनच्या मांगा धावून का भाऊजी. ओ मेरे जीजाजी. हो बना जेवण केला नाही केला. खोटाळा मग कायले गेलता ना. शेतात कायले गेलता तू? शेत मोजाले. शेत मोजाले गेलता.
ची ची रेश्मा आजकालची पोरं रेश्मा हेच सुरू आहे ना मोठो तुम्ही इसे प्यार करती कि नहीं करती बोल नहीं कि मैं खुद जाऊंगी तू प्यार करती कि नहीं करती हेच वाला नोटांची सुरू आहे आजकाल हा छी वास येत आहे सगळ्यांना करायची तरी छी 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 सारण आता कसा चिडा ना कसा छी सारण छी 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 वास येत आहे रे बाबा वास येत आहे छी 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 पान यांच्या का शीटा चालल्या आता कोण आहे अरे वा गुलालच खेळून बसले सबते सब यांची तर वोटिंग का आली आता माझी बहीण निवडणुकीमध्ये उभी होणार आहे तो सिलेंडर तो चिन्हणार आहे ना रेशम कोणती करिश्मा कोंडे करिश्मा सुरेंद्र कोंडे सिलेंडर उभा राहणार आहे तो सिलेंडर फुटला डायरेक्ट वरतो आणि त्याच्या आजूबाजूले भाऊ उभं राहणाऱ्याची मम्मी बहीण पोरगी सब उभे राहणार आहे तिच्या बाहेर फक्त सिलेंडर उचलू शकते अजून कोणी नाही आम्ही आता रेल्वे स्टेशन वर पोहोचलो आहे ना भाऊजी मजा आली भाऊजी ऊ नाही हे बघा हे खर्याचे परिणाम बस समोर कुछ रे हे देखो हे दिखा रहा है काय झालं मग सारा यांना दाखवून दे काय झालं कोण चावलं सांगून दे कोण चावलं अरे तोंडाने बोल तोंडाने आई कोण चावलं आईला चावलं अच्छा ठीक आहे आपण आईला चॉकलेटच नाही देऊ म्हणजे तिकडे अंदर झाले म्हणता का ठीक आहे आम्ही खोलूनच ठेवून ना आम्ही बंद कायला करून आमच्या कोणत्या घराचे भाऊजी 2 शब्द बोला काहीतरी काही नाही बोलायचं काहीतरी बोला आम्हाला आता घराकडे जायचं कसा दिवस गेला तुमच्या चांगला गेला दिवस मी ना कढी बनवली होती आवडली नाही कढी कशी पेली तुम्ही रस्ता सर्वात जास्त पेली चला बाबा सगळ्यात जास्त कढी ह्याच व्यक्तीने पेली ना व्यक्ती खोटं बोलत आवडली नाही म्हणून ना आम्ही ना दुपारचा नाश्ता बी घेऊन टाकला आता आपले मित्रमंडळ एक मित्र भेटला होता त्याच्यासोबत बोलली आता मी त्याची सगाई आहे ज्याच्या सगाईला बी जाऊ तेव्हा बघू ब्लॉग बनवणं हे झाले तर बनवू तर आपण झालो रेल्वे येते का नाही येत पाहू आता किती वेळ लागते थोडं थांबावं लागेल आम्ही आज लवकर आलो इथे घुमून सब झाला तोपर्यंत मेथीची भाजी तोडायचे धंदे सुरू आहे तुम्हाला का घर नाही भेटलं का इथं रेल्वे स्टेशनवर मेथीची भाजी तोड द्या कोणी का म्हणा कोणी का म्हणा कोण आहे कोणाची पोरगी जो मेथीची भाजी तोडा ना इथं मॅडम म्हणे तुम्ही ना म्हणे कसं काम हम यही 40 दिले म्हणे 100 रुपये कसे कापले म्हणे कितने बज गए 4 बज गए एज बैठे 4:30 की ट्रेन है और हम इतने जल्दी आके क्या कर रहे हैं हमको रेशू करू तू ट्रांजेक्शन केलं ना चांगलं का सांगितलं तिथं इतवारे आने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर इतवारे जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 1 पे आने वाली है थोड़ी देर में आता तुलाच ठेवणार आहे आता त्या रेल्वे पण तू खूप खतरनाक बोलला ना म्हणून ठीक आहे आम्ही भेटूया आता घरी जाता ट्रेन मध्ये ट्रेन आता आम्ही जाऊ नागपूर रे बाबा आता इच्छा झाली आम्हाला घरी जायची बहुत झाला आम्ही ट्रेन अशी चालत आहे हळूहळू घरी पोचून का पण हे आपल्याला नाही माहित लवकर आहे ना रेशो घरी बसून का करू तर तोंडाला बांधणं काही सोडत नाही भेटू काकू नागपुरात या काकाजी तुम्ही बी आता मी म्हणजे एक स्टॉप आलं होतं मालेगाव तिथचे लोक उतरले तर मी म्हटलं या काकू नागपुरात काही गलत बोलली काय माझ्या घरचे लोक म्हणते का बोलत आहे जाऊ द्या मी बोललो नाही मग मी ओळखी पडकी बनवा लागते यार कोणत्या गावात गेलं तो हा बाई तू छोटी भेटली पराठी हे पराठी का दाखवून समजत तर काही नाही नागपूरकर बोलले अरे संत्रा पराठी काय नाही समजत आम्हाला ते आहे की नाही बरोबर येऊ का मी म्हणत होती ना भाऊजी तशी म्हणते चिकूचे पप्पा येता का नाही येत आहे ना भाऊजी कोण भेटत आहे इथं एक काळा कुत्र नाही आहे तुम्ही कुठं पोरगी पाहणार आहे इथं भाऊजी
हे सोचा तुम्ही पोरगी पाहिजे आणि मी माझी बहीण ठेवन का हे सोचा तुम्हाला त्या पोरीला थोडा तुम्हाला हा भाऊजी तुम्हाला ठेवन का हे सोचा माझी बहीण धक्के मार के बाहर क्योंकि घर उसके ना इकडे चालले तुम्ही वाले ए रेशमा पाय भाऊजी का म्हणताय रेश्मा काय अंदर नाही येता नायक मध्ये उतरत आहे क्या चाहिए समोसा ले रहे हैं इथं भांडण सुरू आहे पापड़ी दो पापड़ी भी है समोसा भी है गरम एकदम 10 रुपए का समोसा भी है पापड़ी भी 10 रुपए की है 3 का एक समोसा घेऊन दे मला घेऊन दे ना यार भाऊजी भाऊजी ए मुझे मुझे रे जब चिकू लाता का घरी जाऊन इथे समोसे सुरू आहे मराठी 2 अंकल समोसे दे रे हिच्या काहीतरी सट्टा लावत असेल ते. आता आम्ही सायंकाळ झाली तरी पण घरी पोहोचलो नाही त्रास होत गेला एका वेळी पूर्ण धुवाड पडली आई 3-4 घंटे गाडी खाली उभी राहिली ना रे म्हणता ताई 3-4 घंटे गाडी उभी राहिली कुठं ग पाटण सांगली पाटण सांगितले यार बहुतच त्रास आला मग मी तर बड्या झोपून घेतला बड्या आता उठली आता आला आपण आपलं नागपूर मध्ये स्टेशनवर उठलो घरी जाऊया थकलो आता बहुत थकलो यार त्रास केला आता पण आता पोहोचलेलो आता आपण आपल्या घरी जाऊन आता आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशन कसं वाटतंय तुम्हाला आजचा सफर काही बेकार झालं. बहुत बेकार झाला ना गाडीनं पूर्ण ताल बिघडवला ना आपला बहुत बेकार झाला बहुत चालू लागला गाडीनं रेशमा किती बेकार झाली किती तास गाडी थांबली 1 घंटा अहो यार दिमाग खराब होऊन गेला सारा चिकू तुला कसं वाटलं चांगलं वाटलं बापरे या लोकांनी चांगलं वाटलं पण मला बेकार वाटलं आता आम्ही घरी जाऊन आपल्या गाडीला बेकार वाटलं तर तू इथेच राहून जा. नाही बाबा बाई मम्मी एकटी कुठे जाईल चला आता भेटू आता आपल्या घरी नाही मॅचला नाही तर मॅच राहते तर आपला हे देते ना आजकाल तर मला वेगळाच शौक लागलाय हमेशा रीलवर नाही का ते बुलेटवाली रील येते बुलेटची असं वाटतं यार आपल्याजवळ बी एक बुलेट असावं मला चालवायची आहे बुलेट यार कोणाजवळ असेल तर सांगा यार माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तर आहे नाही बुलेट कोणाकडे तर असं आणि कोणी मला देत असेल आपल्या रिक्सवर बुलेट तर देऊ शकता नाही मला बाईक येते पण बुलेट नाही पण मला शिकवली तर मी येऊन जाईन मला खूप आवडते बुलेट जाऊ द्या माझ्या भरोश्यावर घेईन तेव्हाच चालवेल मी बुलेट चलो अभी मालिश कर दो मेरी चला जा काय या बैठो ना है की नाही बढ़िया मालिश करते हैं काय म्हणते रेशमी व पाणी आहे म्हणजे घरात या महिने करायला खा हाँ आता अपन बढ़िया मालिश करेंगे सर की देखो हाँ, मम्मी के हाथ की मालिश सबको पसंद है ना मम्मी मालिश करना सबको पसंद है मेरे को तो बहुत ज़्यादा पसंद है मेरी मम्मी मोबाइल छोड़ेंगी तब मेरी मालिश करके देगी ना क्योंकि बाल पूरे फाटे फूट रहे पूरे झड़ रहे मेरे बाल इसलिए ग्रोथ करनी है तो मालिश तो करना पड़ेगा बढ़िया तेल लगा के दो मम्मी कल फिर बाल धुते बाबा काय झालं म्हणते पाणी घुसलं म्हणते घरात मम्मी 2 कामं करते फोनवर भी बोलते आणि तेल भी लावून देते पहा आता मग मम्मी चलते का तू घुमायला सांग मला कुठं चल ना नाशिक चल ना काय होते म्हणा लागते चल ना मम्मी चल चल हो मैफिल सुरू आहे सगळ्यांची मैफिल मतलब आता थोडं सुरू आहे बानू नाही कोणी बांधून गेली मी पुन्हा चंपू बांधलं चंपू हे लोक ऐकते ते शंकरजीची खूप म्हणजे सेवा करत होती ठीक आहे माळसा ओके धनगराची पोरगी ओके धनगराची नाही हो धनगराची पोरगी आहे, बानू आहे ना बानू आहे ना तेच तर म्हणून माळसा बायको आहे बानू हा बानूच्या घरी काय शंकरजी. हा बाहेर म्हणजे तिथंही जाईल गडावर बी आणि धनकरच्या मेंढ्या त्याच्या घरी चाकरी सुद्धा केली देवानं वचन घेतलं
वचन मध्ये गुंतला तो. बानू सोबत त्याने लग्न केलं. नाही वचन दिलं होतं ना का त्या वचनात गुंतला ना तो. मग त्या वचनासाठी त्यानं कायचं स्वरूप घेतलं होतं. कुत्र्याचं स्वरूप घेतलं होतं. कुत्र्यासोबत लग्न करायला लागल म्हणून म्हणजे हे करायला लागल म्हणून तर तो कुत्रा म्हणजे खंडोबा झाला ना. तर माळसाचं मंदिर खाली आहे. माणसाने वरत आहे व गडावर माणसं राहते. बानूबाईच्या खाली आहे तळाशी. हा बानूचा हा सॉरी गाण्यात मी ऐकतो रोजचं तर. गुड गुड. माळसाचं मंदिर वरती आहे आणि बानूचं मंदिर खाली. बोला एळकोट एळकोट जय मल्हार. आता गुड नाईट. सगळे आता झालंय. सगळे गेले आहे म्हणजे गेले नाही बसले आहे थांबले आहे. तर आता झालाय झोपाची वेळ. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर गुड नाईट. बाय बाय. कमेंट लाईक शेअर फॉलो नक्की करा. चला चला बाय बाय मंडळी. सगळं समजते